अलिबाग पर्यंत आपण या कॉरिडॉरने जातोच आहे. आता अलिबाग ते सिंधुदुर्ग, कोकण, आता कोकणाचा तो ऐतिहासिक रस्ता जो आहे नॅशनल मुंबई गोवा आता ग्रीनफील्ड रस्ता करतोय आम्ही. कोस्टल रोडचं तर काम सुरू झालं, 7 खाड्यांवरचा पूल, दाभोळ वगैरे ते काम चालू आहे. MSRDC करते. आता ग्रीनफील्ड करतोय, थेट ऍक्सेस कंट्रोल अलिबाग ते डायरेक्ट पात्रादेवी. किती प्रकल्प सांगू तुम्हाला. आमचं एक शॉर्टकट मध्ये सांगतो मी तुम्हाला. जसं मुंबईमध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रोची कामं थांबली होती. मी मुख्यमंत्री झाल्यावरती मेट्रोची कामं सगळे स्पीड ब्रेकर स्थगिती हटवून टाकली. मेट्रो 3 सुरू केला, कारशेड सुरू झालं. मेट्रोचं फेज वाईज आम्ही उद्घाटन करतोय. प्रधानमंत्री महोदय येऊन गेले, परवा देखील मुख्यमंत्री आणि आम्ही केले. ठाण्यातली मेट्रो लूप करतोय आपण. आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट जास्त असल्यामुळे तो विसरायला होत आहे. आता ऍक्सेस कंट्रोल ग्रीड जसं मुंबई पुणे बाळासाहेबांनी, गडकरी साहेबांनी सांगितलं, ते मंत्री होते MSRDC खात्याचे, ते खातं माझ्याकडे आहे. म्हणाले अरे 7-8 तास 10 तास लागतात घाटात अटकल्यावर, तर हे लवकर गेलं पाहिजे. मग मुंबई पुणे देशातला पहिला ऍक्सेस कंट्रोल रोड गडकरी साहेबांनी केला. त्यालाच आम्ही मिसिंग लिंकची जोड देतोय. तर अशा प्रकारचे ऍक्सेस कंट्रोल रोड जसं मुंबईमध्ये 1 तासाच्या आत कुठेही पोहोचला पाहिजे 59 मिनिटात, तसं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात 6 ते 7 तासात पोहोचला पाहिजे. ऍक्सेस कंट्रोल ग्रीड. अरे वा. त्याचं पूर्ण DPR तयार आहे आणि फेजेस मध्ये आम्ही काम करतो. हे कधीपर्यंत पूर्ण होणार? पूर्ण म्हणजे आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर सुरू झाला, त्याचं काम लँड ॲक्विजिशनचं. आता हे सिंधुदुर्गाचं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू होईल. त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं की मगाशी खांडेकर साहेब म्हणत होते की समृद्धी महामार्ग होईल की नाही, असं वाटत होतं, पण झाला की नाही. गेम चेंजर प्रोजेक्ट. नागपूर ते मुंबई, मुंबई ते नागपूर 20 तास लागायचे, आता आम्ही आलो त्या दिवशी 7 तासामध्ये. शेतकऱ्याने आपला शेतीचा माल सकाळी ट्रकमध्ये भरला तर 3ऱ्या दिवशी इकडे पोचायचा. मार्केट